आता जे जनतेचं आंदोलन आहे आणि त्यातली जी भाषा वापरली त्याबद्दल जे ट्रॅडिशनल न्यूज अँकर आहेत किंवा भाषा कशी असावी ह्याच्याबद्दल आग्रही मतं असणारे लोक जे आहेत त्यांना प्रचंड त्रास झाला आहे असं दिसतंय आपल्याला. तर ते समजून घ्यायचं थोडंसं आपल्याला फुकोचा विचार करावा लागेल. फुकोचा जो जे म्हणलेलं आहे की रिजिम्स ऑफ ट्रूथ ज्याला म्हणलेलं आहे की सत्याची एक व्यवस्था किंवा जी सत्तेची अधिसत्ता जी आहे, सत्याची जी अधिसत्ता असते, तर तिथं असं एक्सपेक्ट केलं जातं की नागरिकांनी कुठली भाषा बोलावी, त्यांनी काय बोलावं, त्यांनी काय श्लील मानावं, काय अश्लील मानावं, आणि कुठली भाषा ही प्रतिष्ठेची भाषा असेल, भाषा ही प्रमाण भाषा, कुठली भाषा ही प्रमाण भाषा असेल. तर ते सगळं म्हणजे भाषेचं राजकारण असतंच. ऑफकोर्स भाषा हे सत्याचं एक साधन पण असतं आणि ते ह्या जनजीनं त्या ठिकाणी उलथवून टाकलं आहे. त्यांनी जी प्रतिष्ठेची भाषा आहे ती नाकारली, त्यांनी आदराची भाषा आहे ती देखील नाकारली. आणि तुम्हाला जेव्हा काही बदल घडवायचा असतो तेव्हा तुम्ही जे प्रस्थापित सत्ता आहे त्याची भाषा वापरून तुम्ही तो बदल घडवू शकत नाही. तुम्हाला नव्या बदलाची भाषा ही नव्यानं घडवावी लागते. आणि हे इतिहासात वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणजे साहित्यात हे सिद्ध झालेलं आहे, सिनेमात हे सिद्ध झालेलं आहे, आर्टमध्ये त्याचे प्रचंड रिफ्लेक्शन किंवा तशी खूप सारी उदाहरणं तुम्हाला दिसतात. सत्ता जी आहे ती शिस्तीला कशा प्रकारे बघते. फुको म्हणतो की त्याला काउंटर कंडक्ट किंवा डिसिप्लिन ज्याच्या अर्थाने म्हटलेलं आहे की शाळेत कुणाला चांगला विद्यार्थी म्हटलं जातं, भलेही तो कमी हुशार असेल किंवा मार्क्स कमी मिळत असतील किंवा खेळात पुढं नसेल, परंतु चांगला विद्यार्थी ज्याला कोट अनकोट आदर्श विद्यार्थी म्हणून दरवर्षी गौरवलं जातं. स्टुडंट ऑफ द इयर म्हणून त्याला वेगवेगळे हे दिले जातात. तर तुमच्या असं लक्षात येईल की तो शाळेतली जी अधिसत्ता आहे, शिक्षक असतील, प्राचार्य असतील, प्रिन्सिपल असतील, त्यांच्याशी जो नमून वागतो, शिस्तीचं पालन करतो, शाळेच्या सगळ्या नियमांचं पालन करतो, शाळेचा कुठलाही रूल तोडत नाही, अशा लोकांना अशा विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी बक्षीस दिलं जातं. कारण ती शाळा हे तुमचं आज्ञाधारक नागरिक घडवण्याची स्पेस आहे स्टेटच्या दृष्टीने जी आहे ती. आणि सरकार शिक्षणाचा वापर पण सत्तेच्या हिशोबाने करत असतं. कुठले विषय शिकवायचे नाहीत, मुघल शिकवायचे की नाहीत अभ्यासक्रमात, असे जे निर्णय आहेत त्याच्यामागे एवढा मोठा लाँग टर्म विचार असतो की आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणायचा आणि शांत मुलगा किंवा कसा असावा, आदर्श विद्यार्थी, आदर्श बालक कसा असावा, ह्याचे जे आहे ते. आणि त्यातनं जी वेपनायझेशन केलेलं आहे की आत्ताच्या जनरेशनने जे आहे ते, की त्यांनी ठरवलं की नाही, आम्हाला तुमच्या त्या ट्रूपमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. ट्रूपमध्ये तुमच्या आदर्श विद्यार्थ्याचे जे आहेत तुम्ही आम्हाला आदर्श म्हणा, तुम्ही आम्हाला जुरड म्हणलं चालते, आम्ही ते ॲज अ बॅज म्हणून किंवा ॲज अ ऑनर म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्याचा वापर करू. शिव्यांबद्दल आपण याआधी बोललंच होतं तुम्हाला, ते म्हणजे तुम्ही तो रील शॉर्ट जो आहे तो पाहिला असेल. पण त्यांनी ते एक सत्तेचं जे वलय असतं ते नष्ट केलं आहे शिव्यांच्या माध्यमातून. म्हणजे ऑरा फार्मिंग जे होतं, तर तो ऑरा नष्ट करायचं काम जे आहे ते शब्दांच्या माध्यमातून, शिव्यांच्या माध्यमातून, मीमच्या माध्यमातून वास्ते गुन्हा होईया झालेला आहे ते. त्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ताच्या ह्याच्याकडे की त्यांनी ती ज्याला म्हणता येईल की ॲब्सर्डिटी जी आहे ती, की निरर्थक विनोद ज्याला म्हणता येईल की हिंदुस्तान एक ख्वाब आहे पर ॲब्सर्डिस्ट का ख्वाब आहे, तसं आहे ते. त्यामुळे त्यांनी सत्य सगळ्यात जास्त ह्याला घाबरते की आपल्याला कोणी हास्यास्पद ठरवतं आहे. जो शहाणा शासक आहे तो त्याचे हे असते, म्हणजे तो स्वतःवर जोक सहन करू शकतो. जसं की विदूषक असायचा पूर्वी राजाच्या दरबारामध्ये जो आहे ते ट्रॅडिशनच आहे. तो नवरत्नांचाच भाग आहे की एक व्यक्ती अशी ज्याला राजावर पण जोक करायची परमिशन आहे. पण हे आत्ताच्या स्पेसमध्ये आपल्याला कोणी हास्यास्पद ठरवते हे काय फारसं रिजिमला त्या ठिकाणी सहन होणार नाही. त्यामुळं फुको हा परत एकदा रिरीडिंग किंवा त्याच्याबद्दल थोडंसं बघितलं पाहिजे की लँग्वेज ॲज अ टूल ऑफ पॉवर म्हणजे म्हटलेलं की सत्तेचं साधन म्हणून भाषेचा वापर कसा केला जातो आणि हे घडवलं कसं जातं. आदर्श विद्यार्थी, आदर्श बालक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या